अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वर्तन हे एखाद्या टपोऱ्यासारखं आहे अशी टीका काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केली। संविधानाच्या छातीत सुराख उपसण्याचं काम नार्वेकरांनी केलंय अशी टीका सपकाळ यांनी केलेली आहे। नार्वेकर एक दिवस महाराष्ट्र बुडवतील असंही सपकाळ म्हणाले। ज्या आम आदमी पार्टी आणि समाजवादी या दोन पक्षाचे अर्ज हे पैसे भरून टोकन देऊन देखील अर्ज भरून घेतले नाही, ही बाब सगळ्यात उघडकीस आली आहे। आणि हे का भरून घेतले नाही तर तिथे दरवाजावर आणि त्या परिसरात दस्तूरखुद्द राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी थांबतात, तिथे दमदाटी करतात, प्रशासनावर दबाव आणतात, कोणाला पोलीस मारतील सांगतात, त्यांचे हातवारे बघा, त्यांची देहबोली बघा। काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वतन आहे, चीफ मिनिस्टर, अजून किती चीफ लोकांना तुम्ही प्रमोट करणार। जे नार्वेकर नावाचं जे प्रकरण महाराष्ट्राच्या जाज्वल्य स्वरूपाच्या एक सांस्कृतिक इतिहासामध्ये एक समोर आलेला आहे, हा सगळा आपली संस्कृती बुडवणारा, महाराष्ट्र धर्म हा डुबवणारा अधर्मी अशा स्वरूपाचं राहुल नार्वेकरांचं एकंदरीत आतापर्यंतचं योगदान आहे। राहुल नार्वेकरांना दुसऱ्यांदा विधानसभेचा अध्यक्ष का केलं? कारण पहिल्या वेळेस त्यांनी अनुसूची 10 अर्थात पक्षांतर बंदी कायदा या विषयाच्या अनुषंगानं सत्ताधाऱ्यांना मदत केली। त्यावेळेस त्यांनी संविधानाच्या छातीत सुराख उपसण्याचं काम हे राहुल नार्वेकरांनी केलं होतं। आता ते फुटेज तुमच्या जवळ आहेत, आम्ही आपल्याकडे तक्रार केलेली आहे, त्या तक्राराची आपण चौकशी करायला पाहिजे, ताबडतोब गुन्हे दाखल करायला पाहिजे। मात्र आता यातून तो मी नव्हेच नावाचं जे नाटक आहे हे निवडणूक आयोग करतोय। तर नार्वेकर एक दिवस महाराष्ट्र बुडवतील असा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या वर्तवणुकीवर प्रचंड संतापलेले आहेत। संविधानाच्या छातीत सुराख उपसण्याचं काम राहुल नार्वेकर यांनी केलं असं सपकाळ म्हणाले। हरिभाऊ राठोडांना दमदाटी केल्यामुळे नार्वेकरांवर गुन्हा दाखल झालाय असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील सवाल उपस्थित केलेला आहे। अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला आपण महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये मानाचं स्थान दिलेलं आहे, त्यांना विधानसभा अध्यक्ष केलंय। आणखी अशा किती लोकांना आपण संविधानिक पद देणार आहात असा सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय। कुलाव्यामध्ये अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवरून या सगळ्या आरोपांना सुरुवात झालेली आहे। आप आणि जनता दलच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले नाहीत आणि त्यावरून राहुल नार्वेकर यांच्यावरती निशाणा साधण्यात आला। सर, त्या दिवशी एक वाद झाला होता, एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष ते होते, तुम्ही देखील होतात। काय नेमकं झालं होतं त्या रिसर्च अँड क्रोडासच्या त्या मतदार केंद्रामध्ये किंवा फॉर्म भरण्याच्या केंद्रामध्ये निवडणूक आयोगामध्ये? तो शेवटचा दिवस होता, 30 डिसेंबर 2025 रोजी शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची। तर कुलाबा मतदारसंघ जे आहे त्या ठिकाणी आम्ही 226 मध्ये आम्हाला फॉर्म भरायचा होता। तर त्या ठिकाणी 225, 226 आणि 227 या ठिकाणी सुद्धा आपले राहुल नार्वेकर यांची बहीण, यांचा भाऊ आणि त्यांची वहिनी या तिघाचा फॉर्म त्यांना भरायचा होता। ते सुद्धा 2:30-3 वाजता आले होते तिथे, मी पण त्या ठिकाणी होतो। तर सुरुवातच अशी झाली की जेव्हा त्यांनी मला बघितलं तर ते म्हणाले, राहुल नार्वेकर म्हणाले, काय राठोड तुम्ही कसे काय? म्हटलं फॉर्म भरण्यासाठी आलो 226 मध्ये। असं का म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडनं कामं करून घेताय आणि ते काय आमच्या विरोधात फॉर्म भरताय का? तर म्हटलं साहेब आमचा हक्कच आहे तो फॉर्म निवडणूक लढणं, काय म्हणजे तर नाही हे काय बरोबर नाही, म्हणजे एक दम देण्याच्या अविभावामध्ये ज्याला म्हणतो आपण ते। आणि तिथे कार्यकर्ते अक्षरशः पळत होते इकडे तिकडे, म्हणजे त्यांना बघून म्हणजे लोक भीत होते, म्हणजे एक प्रकारची दहशत त्यांची मतदारसंघात आहे असं मला दिसत होतं। कारण काही कार्यकर्ते असे मागे सरकत, माझा तर एक सपोर्टर जो होता तो थोडा दिसलाच नाही, अरे कुठे गेला म्हटलं, बघा कदाचित नार्वेकराला बघून पळाला की काय असं मला शंका आली। ते मग इकडे फिरत होते, काउंटरवर जात होते, इकडे जात होते, काउंटरवर काय सांगत होते की चौकात चालू द्या, काही घाई नाही आहे
काय 4-4:30 वाजले. मग आम्हाला गेल्याबरोबर टोकन दिल्यानंतर आलं होतं. टोकन दिलं, मग आमचे रितसर फॉर्म चेकिंग झाला आणि पैसे भरून मध्ये डिपॉझिट होते ते भरून घेतले आणि सांगितलं तुम्ही हे फॉर्म देऊन यांना द्या, आरोकडे देऊन द्या असं म्हटलं. तर आम्ही तिकडे गेलो. तर नेमकं काय झालं होतं की तिकडे आज खूप गर्दी झाली होती, म्हणजे आरोच्या कॅबिनमध्ये. तर नॅचरली गर्दी झाली म्हणून त्यांनी काही लोकांना बाहेर पण काढलं होतं. आमच्या BSPच्या काही कॅन्डिडेटला सुद्धा त्यांनी बाहेर काढलं की बाहेर बसा. आणि असं सांगण्यात आलं पोलिसाकडनं की बघा ज्यांचे पैसे भरले आहेत ते सगळे इकडे बसा. ते कोण कोण आहेत ते 12 लोक असे बसले. तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमचे पैसे भरून घेतले ना, तुमच्याकडे टोकन आहे ना, मग निश्चित बसा, तुमचे फॉर्म घेते. साहेब आज खूप गर्दी आहे, साहेब तुम्हाला बोलवतील. असं करून आम्हाला बसून ठेवलं. हळूहळू 5 वाजले, 5:15 वाजले. अरे 5 वाजले ते बोलवत का नाही? 5:15 नाही ते बोलावणार आहेत, तुम्ही बसा आता शांतपणे. आणि नॅचरली अनुभव असा आहे की जो टोकन एकदा दिलं म्हणजे आम्ही त्यांच्या कार्यालयात दाखल झालेलो आहे. आणि नियम असा आहे की 30 डिसेंबर म्हणजे शेवटल्या दिवशी नामनिर्देशन पत्र भरून योग्यरित्या भरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात 5 वाजता पोहोचले पाहिजे, हे नियम आहे. मग आम्ही 5 वाजता पोहोचलो होतो, मग आम्ही निश्चिंत राहिलो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.